सरकारनं कांदा आयातीवर 10% आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। बांगलादेशच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये होत असते। त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय। बांगलादेशमुळे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। बांगलादेशनं भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर 10% आयात शुल्क आकारायला सुरुवात केली आहे। निर्यात शुल्क वाढल्यानं कांद्याच्या भावावर परिणाम झालाय। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यासह कांदा निर्यातदार आर्थिक अडचणीत सापडलाय। बांगलादेशने 10% आयात शुल्क लावलं। शेजारील देश ह्या गोष्टीचा अपॉर्च्युनिटीचा फायदा घेत आहेत। आता पाकिस्तान सारखा देश किंवा तुर्की हे आधी कांदा निर्यात करत नव्हते, पण भारत सरकारची धरसोड वृत्तीमुळे आता ते सुद्धा कांदा जास्त उगवायला लागले आणि त्याचा सरळ पट्टा जो भारतीय शेतकऱ्यांना बसतोय आणि अल्टिमेटली भारतीय व्यापाऱ्यांना पण बसतोय। आता बिंग अन एक्सपोर्टर आम्ही जे बाहेर कांदा पाठवायचं म्हणतो त्यासाठी भारत सरकारची जी नीती योग्य नसल्यामुळे म्हणा किंवा त्याला एक स्टेबिलिटी आली पाहिजे कुठे ना कुठे। मागचं पूर्ण वर्ष शेतकऱ्यांना याचा खूप सगळा तोटा झालेला आहे। बांगलादेशनं लावलेल्या आयात शुल्काचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्याला बसणार आहे। आधीच देशात कांद्यावर 20% निर्यात शुल्क असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत। त्यातच बांगलादेशनं आजपासून कांद्यावर 10% आयात शुल्क आकारायला सुरुवात केली आहे। त्यामुळे एकाच दिवसात कांद्याच्या दरात 300 ते 500 रुपयांची घसरण झाली आहे। 2 दिवसापूर्वी 2025 हे दर होते, तर बांगलादेशने 10% आयात शुल्क लावला आणि त्यात बी आपल्या भारत सरकारने 20% निर्यात शुल्क लावलेलं आहे। त्याच्यामुळे 10% लावल्यामुळे पुन्हा 400-500 म्हणजे 1600-1700 रुपये आज कांदा विकतोय आणि शेतकऱ्यांचा चांगला माल बी कमी भावात गेलेला आहे। कांद्याचे दर कोसळलेले आहे सर, आणि आमची भारत सरकारला हीच विनंती आहे का लवकरात लवकर 20% निर्यात शुल्क हा काढून टाकण्यात यावा। त्याच्याने थोडेफार तरी भाव सुधारतील हीच अपेक्षा आहे आमची। भारत जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे। कांद्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये होत असते। देशातील 48% कांदा महाराष्ट्रात उत्पादित होतो। महाराष्ट्रातील 90% कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं। नाशिक जिल्ह्याची 60% अर्थव्यवस्था कांद्याच्या दरावर अवलंबून आहे। 2022च्या आकडेवारीनुसार भारतानं 139 दशलक्ष US$ची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे। 2023-24 मध्ये 43 टन कांदा बांगलादेशात निर्यात करण्यात आला। बांगलादेशनं लावलेल्या शुल्काचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे। देशात कांद्याची दरवाढ झाली की नियंत्रण आणून केंद्र सरकार कांद्याच्या भावाला नियंत्रित करत असते, तर